आज देगलूर येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या प्रचारासाठी आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी नांदेड जिल्हा लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, नांदेड जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवानंद रंगले, जिल्ह्याचे अनेक नेते व पदाधिकारी, देगलूर तालुक्यातील वंचितचे नेते डॉक्टर उत्तम इंगोले, संजय कांबळे, अजय लोणेसह तालुक्यातील पदाधिकारी, सर्कल प्रमुख, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। बघा गेल्या वेळेस काही जणांना अशोकरावांना मतदान केलं, काही जणांनी चिपळीकरांना मतदान केलं, म्हणजे जे मतदान केलं त्या मतदाराचा सन्मान या दोघांकडून ठेवला गेला नाही। मित्रांनो, प्रतापराव नको म्हणून अशोकरावांना मतदान केलं आणि अशोकराव नको म्हणून प्रतापरावांना मतदान केलं, पण शेवटी ते दोघेही झाले आणि मतदाराचा अपमान त्या दोघांनी केला आणि आता या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या दोघांनी आपल्याला धडा शिकवायचा। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक सर्वनिष्ठ माणूस, एक विद्यार्थी दशेपासून लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या अविनाश भोसीकरांना या ठिकाणी उमेदवारी दिली। आता तुमचं आमचं सर्वांचं काम आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवाराला या ठिकाणी तिसरा पर्याय म्हणून आपण निवडून दिलं पाहिजे। मित्रांनो, कार्यकर्त्याला चळवळी द्या। सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे मला तिकीट दिलेलं आहे ते त्यांनी सगळ्या परीक्षा घेऊन, सगळ्या टेस्ट घेऊन मला त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे। त्यामुळे बांधवांनो, या ठिकाणचा जो काही उमेदवार तुम्हाला मिळाला आहे हा ट्रेड कमांडो आहे, त्याच्यामुळे 100% त्या ठिकाणी कारण पक्षाला अनेक वेळा मजबूत उमेदवार मिळालेला आहे, म्हणून मला भरपूर परीक्षेतून पुढे जावं लागतं। आणि संजय बाळासाहेब आंबेडकरांचा एक वैशिष्ट्य गुण असा आहे, जेव्हा त्यांचा परीक्षेत एखादा उमेदवार पास होतो मग त्याला कोणी जरी किती काय केलं तर ते साहेब त्याला नाकारत नाही। त्या ठिकाणी लोक 10 कोटीच्या 5-5 कोटीच्या बँका घेऊन गेले होते। आमदारांच्या बायका, मोठमोठ्या जिल्हा परिषदा अध्यक्ष असलेल्या महिला अनेक जण त्या ठिकाणी करोड रुपये घेऊन गेले। आम्ही साहेब आम्हाला 10 कोटी खर्चू, आम्ही 25 कोटी खर्चू, आम्हाला तिकीट द्या। पण बांधवांनो, साहेबांचाच त्या ठिकाणी 10 वेळा चहा पिला आणि मला त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिलेलं आहे। संजय बाळासाहेब आंबेडकरांवरती लोक प्रश्नचिन्ह निर्माण करतात की वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी बी टीम आहे, पण मी तुम्हाला त्यावेळेस सांगतो साहेबांनी ते ओळखलं की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि आज आपल्या नांदेडमध्ये ते सिद्ध व्हायला लागलेलं आहे, सिद्ध व्हायला लागलेलं आहे। आता शिवरावांनी सांगितलं सगळ्यात कोणी सिद्धे साधना प्रकाराच्या घरात असल्याच्या आपल्या लोकांनी हात देऊन विचारला सांगावं की अशोकरावच्या विरोधात आहे। कोणी त्याच्या भावांना घरातले, कोणी त्यांच्या नातेवाईकांना छातीवर हात देऊन सांगावं की त्या ठिकाणी आम्ही अशोक चव्हाणच्या विरोधामध्ये आहोत। अजिबात नाही। काँग्रेस बी टीम म्हणून काम करतायत, ते भाजपला सोडून आणून देण्यासाठी काम करतायत। त्या ठिकाणचा पेट्रोल अशोक चव्हाणांची सेवा करता करता आयुष्य गेलं आणि काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून ठेवला। कोणी सांगू शकते का अशोक चव्हाणांना भेटून विरोध केले? हे सगळा ड्रामा। तिकडे मोहन आंबाडे दिवसातून 10 वेळा अशोकरावांचे पाय पडणारा माणूस हा काँग्रेसचं काम केलं असं तुम्हाला वाटते? जवळगावकर, निहार कलम, अरे कोण माणसं आहे ती सगळी जोडे उचलणारी माणसं त्या ठिकाणी काँग्रेसचे, विशेषतः अशोक चव्हाणचे जोडे, काँग्रेसचे म्हणणार नाही अशोक चव्हाणांचे जोडे, आणि हे लोक काँग्रेसचा प्रचाराचं काम करण्याचं नाटक त्या ठिकाणी करत आहेत। मी तुम्हाला सांगतो, जो उमेदवार आहे काँग्रेसचा तो पडल्या ताबडतोब बीजेपी मध्ये या सगळ्या टीम सगळं तिकडे जाणार आहे, काँग्रेस पूर्ण खाली होणार आहे माझा। कारण आतापर्यंत अशोक चव्हाणांचा इतिहास राहिलेला आहे की मॅच फिक्सिंग करून निवडणूक लढवायची, उमेदवार सुद्धा दुसऱ्या समोरच्या पक्षातला विकत घ्यायचा, उमेदवार दुरुस्त टाकायचा आणि त्या ठिकाणी निवडणूक जिंकायची, त्याचा पूर्वीपासूनचं धोरण आहे। भोकर मतदारसंघात तुम्ही चेक करा आणि आपण ओबीसीला तिकीट द्यावं। साहेबांनी अनेक वेळा ओबीसीला तिकीट दिलेली आहे, महाराष्ट्रात जवळपास सगळीकडे ओबीसीला तिकीट दिलेली साहेबांनी। त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, खऱ्या अर्थानं आपलं नेतृत्व संजय बाळासाहेब आंबेडकरचं आहे। फक्त ओबीसीला न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब त्या ठिकाणी देऊ शकतात, दुसरं कोणी ओबीसीला न्याय देऊ शकत नाही। गरीब मराठ्यांना सुद्धा त्या ठिकाणी संजय बाळासाहेबांचा त्या ठिकाणी पाठीशी आहे, त्यांना सुद्धा वेगळं ताट का होईना त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी साहेबांची भूमिका आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी
साहेबांनी सगळ्यांना बॅलन्स ठेवून महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगल होऊ दिली नाही. आपण खरं पाहता महाविकास आघाडी यांच्याकडे उमेदवार आहेत असं म्हटलं जातं. आपण काय भक्कम भ्रष्टाचार केलेले उमेदवार आहेत, त्यांच्याकडे कुठलाही बेस नसलेले उमेदवार आहेत. इथपर्यंत की त्यांना कोणी एक शिकलेला ग्रॅज्युएट उमेदवार सापडला नाही दोन्ही भाजपला आणि काँग्रेसला. आणि ज्यांचे चेहरे या जिल्ह्यातल्या भ्रष्टाचारात परपडलेले आहेत, वेळोवेळी पक्षांतर करतात, इकडून इकडे उड्या मारतात आणि त्यांच्यातच सत्तेची काही वाटणी करून घेतात. त्यामुळे ह्या अशा दोन्ही उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे. जनता 100% यावेळेस या दोन्ही उमेदवाराला नाकारणार आहे. वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी एक चळवळीतला कार्यकर्ता, एक उच्च शिक्षित कार्यकर्ता आणि प्रत्येक समाजाबद्दल जाण असलेला आणि एक ओबीसी मधला कार्यकर्ता दिलाय. त्यामुळे ज्या घटकाला कधीच संधी मिळाली नाही ते वंचित बहुजन आघाडीने सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या ओबीसीला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. म्हणून इथला संपूर्ण ओबीसी बहुजन समाज, गोरगरीब समाज, त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडीची जागा इथली निवडून आणली. एकूणच तुम्ही आता बोलताना सांगितलंय की जे काही उमेदवार आहे तुमच्या विरोधातले त्यांच्या शिक्षणाबद्दल तुम्ही सांगितलंय, याबद्दल काय सांगाल? नाही, आपणच त्यांचं फॉर्म बघून घ्यावा. आता ते प्रसिद्धीला आलेलं आहे, एकही 12वी पास नाहीये. म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव काय? या लोकशाहीमध्ये जर असे राष्ट्रीय पक्ष अशा लोकांना तिकीट देत असतील आणि त्यातली सगळी लोक म्हणजे इथल्या नांदेडमध्ये विकासासाठी एखादा रोजगार, एखादा उद्योग आणण्यापेक्षा गावागावामध्ये देशी दारूची दुकानं टाकून, इथल्या तरुणाईला नशेमध्ये टाकून, त्या ठिकाणी इथला मटके अनेक अवैध धंद्याद्वारे इथला जिल्ह्याचा वाटोळ करणारे जे लोक जर असतील, त्या जिल्ह्याचा भवितव्य असल्या अंधकारमय लोकांच्या हातात कोण समाज देईल? त्यामुळे निश्चित मला माहिती आहे की यावेळेस लोक जागृत झाले आहेत आणि अशा लोकांच्या हातामध्ये नांदेडचं भवितव्य देणार. 2019ला वंचित ठाकरे अतिशय महत्वाचं मानलं जातं. आताच्या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला यश मिळेल किंवा मताचं टक्का वाढेल, काय वाटतं तुम्हाला? काय भारत बहुजन महासंघापासून वंचित बहुजन आघाडीपर्यंत सातत्यानं इथं श्रद्धे बाळासाहेबांचं काम राहिलेलं आहे आणि इथं त्यांचा मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. पण तो सतत काम करतोय की एक ना एक दिवस त्या ठिकाणी निकाल लागेल आणि तो टाइम आता आलेला आहे. गेली 40 वर्ष इथं त्या ठिकाणी या चळवळीतले काम, बहुजनाचं काम जे झाले त्याचा रिझल्ट या 24ला नक्की लागणार आहे. त्यामुळं मला त्याच्याबद्दल निश्चित नाही, उलट अजून प्रचंड जो वर्ग या चळवळीत नव्हता तो मेजॉरिटी 54% असलेला ओबीसी सुद्धा आता या वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णपणे उतरणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही.